आयुष्य म्हटलं की तडजोडी आल्या. वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. खूप दिवसांनी नाही म्हणता ना, लास्टचा ब्लॉग आपण आपल्या पुण्याचा कंटिन्यू केला आणि आता जस्ट ऑफिसवरनं सुटलो. आता वाजले आपले 6:20 आणि आज हे संकष्टी चतुर्थी. सो दादरला सिद्धिविनायकला चाललो आहे. खूप म्हणजे तसं आपण दगडूशेठला नेहमी जायचो पुण्याला, तसंच आता आपल्या सिद्धिविनायकची सवय करावं लागेल. मुंबईत राहतो म्हटल्यावर. सो जस्ट गणचोली स्टेशनला पोचले. आता इथून ठाण्यावरनं दादर. सो लेट्स गो विदाउट वेस्टिंग एनी टाईम. बाय. सो आली आपली लोकल जस्ट रिच ठाणे. आता इथून ठाण्यावरनं दादर आणि संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आता जाऊन लगेच दादरला पोचलो. आता फक्त आपल्या 100 एकरला भेटू. 100 एकर येतो आहे आपल्यासोबत. 100 एकर कोण ते पुण्याच्या ब्लॉगमध्ये पण दिसेल तो तुम्हाला. आणि आता भेटेलच आपल्याला. आयुष्य म्हटलं की तडजोडी आल्या. तर या सेंटेन्सने चालू करतो आपण आपल्या सिद्धिविनायकची जर्नी. म्हणजे आलो आहे आता जस्ट दादरला. लेट्स कुठं म्हणजे मी पहिल्यांदा चाललो आहे. तू पहिल्यांदा चाललो आहे का? नाही, तिसऱ्यांदा. तर आपले 100 एकर तिसऱ्यांदा चालले. बघू आता कसं आहे. आता सिद्धिविनायकची सवय लावावी लागेल नाही का, दगडूशेठची सोडून नाही म्हणता येणार. तिथं बी जाऊच, परवा परत जायचं तिथं. पण आता कंटिन्यू करू सिद्धिविनायक दादर ईस्ट. भाई विषय गंभीर. तिथं आपले महाराज खंबीर. तर हे आपलं फ्लॉवर मार्केट दादरचं. रेस फायनली पोचलो. आता जाऊन मध्ये फुल बेकार करते नाही का, संकष्टी असल्यामुळे संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि यस गर्दी बघा, बेकार गर्दी. चला बघू आता दर्शन होतं की नाही. पहिल्यांदा आलो आहे कारण आता सिद्धिविनायकची सवय करावं लागेल. दगडूशेठला तर जातच असतो, तसं परवा जायचंच आहे दगडूशेठला. ठीक आहे, आता सिद्धिविनायकची सवय करावं लागेल. मुंबईत राहतो म्हटल्यावर. तर पहिले आता चप्पल काढून तर इथं लॅपटॉप जमा करावा लागतो इथं. तर इथून मध्ये तिथं ठेवू आणि मग बघू काय होतं. लॅपटॉप ठेवायचे एक 50 रुपये नाही काय एका लॅपटॉप ठेवायचं. दगडूशेठला असलं काही नाही, हे विनाकारण निघतं आहे. पण काय आता बोलू पण नाही शकत. शेवटी बाप्पाचा विषय करावं तर लागेल. किती असं होते, पैसा इम्पॉर्टंट नाही या ठिकाणी. कितीच आहे डायरेक्ट 50 रुपये. 2 लॅपटॉपचे डायरेक्ट 100 रुपये. चालते. चला गर्दी कमी आहे का? गर्दी पण फार कमी आहे. म्हणजे आपलं लक आणि आपलं सौभाग्य की पहिल्यांदा देते. ठीक आहे, चालतं. म्हणजे आता घेतलं इथं. हो लगेच 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 बॅग ठेवू शकतो का? हां ठेवू शकतो. हे घे ठेव. बॅग ठेवून नाही घेतलं. तर गर्दी पण कमी. चांगलं आहे लक आपलं की गर्दी पण कमी आणि सगळं लेट गो जाऊ. बिलकुल पण म्हणजे एवढी काही गर्दी नाही. लाईन 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 ही पूर्ण लाईन. आता चाललो आहे एकदम माहोल. म्हणजे संकष्टी राहून पण आपण एवढी गर्दी नाही भेटते. ते सर्वात आपलं लक. आता बघू मध्ये किती गर्दी भेटते काय नाही. लेट्स सी. स्टोरी ऑफ सिद्धिविनायक. नाही इथं आयुष्याचं ज्ञान. इथं एवढ्याच म्हणजे लाईनीत राहिलो आहे उभं. एवढं म्हणजे 9 तासाचं जॉब करून आलो ना. हा इथं ज्ञान देतोय नाही का. ते फुलं सांभाळायला दिले पण तो ज्ञान देतोय आपल्याला. आयुष्य म्हटलं की जोडी आल्याच. गणपती बाप्पा. तर एक नंबर दर्शन झालं. संकष्टी असून वाटलं होतं की खूप गर्दी वगैरे राहील, आणि एवढी गर्दी नव्हती पाहिजे तशी. आणि यस दाखवते फुल भेटलं आपल्याला. थँक्यू सिद्धिविनायक. सो आता इथं ठेवून देऊ आणि बॅग वगैरे घेऊ. दर्शन तर एक नंबर झालं. जय रंगारी गणेश म्हणायची सवय, पण जय सिद्धिविनायक म्हणायची सवय लावावं लागेल. हा कळस भारी यार. सिद्धिविनायक पण भारी. मला फार म्हणजे लोकांकडनं ऐकलेलं होतं. पहिल्यांदा आलो. एक नंबर एक्सपिरियन्स आहे. जसं आपलं दगडूशेठ आहे, भाऊसाहेब रंगारी आहे, कसबा गणपती सेम तसंच आहे. पण हे मुंबईकरांचं
हे दैवत आहे. सो यस भारी होतं. आता बॅग घेऊ आणि पुढचं कंटिन्यू करू. शॉप्स आहे सगळे आणि सेकंड टाइम आता हनुमानाचं दर्शन घ्यायला गेलो होतो. ते दर्शन घेताना एवढं भारी दर्शन झालं ना आता. परत म्हणजे मॅक्सच्या साईडने गेलो होतो. आपल्याला गोष्टी माहिती नसतात. जसं आपल्याला मला दगडूशेठच्या गोष्टी माहिती कुठून कसं प्रॉपर दर्शन भेटलं नव्हतं माहिती. ठीक आहे कळालं ते आता बऱ्याच गोष्टी की कुठून कसं जायचं आणि कसं दर्शन घ्यायचं. सो आता ही बॅग घ्यायची आपली जिथं ठेवली तिथून आणि यस त्याचं पेमेंट करायचं आणि फोटो पण काढायचे आपल्याला. सो यस ते करू. त्या काकांनी आपल्याला फार मदत केली फुलांपासून प्रत्येक गोष्टीपर्यंत. बॅग वगैरे इथं ठेवली आहे. राजू काका नाव आहे आणि यस राजू फ्लॉवर मार्केट फ्लॉवर स्टॉल. सो तुम्ही येऊ शकता इथं आणि यस यांना भेटू शकता. मी मदत केली जय सिद्धविनायक. जय श्री गणेश. भेंडी फ्लॅश जेव्हा पाहिजे तेव्हा चालू नाही होते. आत्ता चालू होते तिथं म्हणजे जेव्हा मंदिरात होतं तेव्हा चालू नव्हतं होत आणि आता चालू होते. बरं चार्जिंगचा काहीतरी इश्यू इट्स दादर. जय महाराष्ट्र. आता हॉटेलवर चालले जेवण करू आणि मग भेटू. याच दर्शन एक नंबर झालं. आता जस्ट आलो पी जीवर. हा ब्लॉग एंड करायची वेळ आली पण एक नंबर दर्शन झालं. म्हणजे संकष्टी होती ॲक्च्युलीमध्ये आणि संकष्टी असूनसुद्धा एवढं भारी दर्शन झालं. गर्दी मला वाटलं होतं एक्सपेक्टेड होतं की खूप गर्दी असेल. संध्याकाळचा विषय होता म्हणून ऑफिस सुटल्यानंतर डायरेक्टच गेलेलो. बट फॉर्च्युनेटली मला खूप म्हणजे चांगला हे भेटलं की गर्दी नव्हती आणि खूप भारी दर्शन झालं. पहिल्यांदा गेलेलो सिद्धिविनायकला. आता जाणं होईलच कंटिन्युअस मुंबईत असल्यामुळे. सो यस पुढचा व्लॉग येईलच लवकर. पुढं उद्या परवा आहेत प्लॅन बाहेर जाण्याचे. सो यस ते तर होईलच. हा व्लॉग एंड करायची वेळ आली. म्हणजे एकदम अचानक प्लॅन ठरला. मला फ्रेंड माझा सुशांत शंभारेकर आपला त्याचा कॉल आला की सिद्धिविनायकला चाललो आहे येतो का. आणि काय आपल्याला काय सिद्धिविनायक बाप्पा म्हटलं की चला लगेच. सो यस गेलो म्हणून आणि हा ब्लॉग इथेच एंड करू. भेटू नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम. आयुष्य म्हटलं की तडजोडी आल्या. कहानी है तुझसे मेरी है तुझ